भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। मध्यरात्री पाठलाग करून अवैध वाळू वाहतूक उधळली, 15 लाखांचा हायवा जप्त। अंबड महसूल पथकाने मध्यरात्री फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त केला। जालना जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। मंगळवारी दिनांक 11/2/2026 घनसावंगी फाटा परिसरात करण्यात आली। संशयास्पद हायवाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन पाचोड रोडकडे पळवले, मात्र मार्डी फाट्याजवळ पथकाने त्याला अडवले। तपासात बुलढाणा जिल्ह्यातील जुनी रॉयल्टी पावती वापरून वाळू वाहतूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे। तसेच चेसिस क्रमांकात फेरफार केल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी अंदाजे 15 लाख रुपयांचा हायवा जप्त करण्यात आला असून चालक अर्जुन सुदाम राठोड व वाहन मालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। नमस्कार। दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी काही गोपनीय बातमीदारामार्फत अंबड शहरामध्ये अवैध वाहतूक होणार आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आमचं जे काही रेग्युलर पथक आहे त्या पथकाला आम्ही फिरतीवरती पाठवलेलं होतं, परंतु काही आम्हाला गोष्टी अशा समजल्या होत्या की पथकावर पाळत ठेवत असल्याबाबत त्यांनी आम्हाला समजलं। मग आम्ही पथकाचे 2 भाग केले। दोन्ही पथकाला आम्ही गोपनीयरित्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबायला सांगितले आणि मग नंतर आम्हाला ज्यावेळेस समजले की गाडी येत आहे, गाडी आल्यानंतर घनसावंगी फाट्याच्या तिथं आम्ही त्यांना आमच्या पथकापैकी काही लोकांनी त्यांना पिवळ्या रंगाची हायवा होता 2 ब्रास ह्याचा क्षमतेचा, त्याला हात खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काही थांबले नाही। मग नंतर ते गाडी चालू करून पुढं त्यांचा पाठलाग करेपर्यंत ते अंबड क्रॉस करून पाचोड रस्त्याला निघून गेला इथपर्यंत दिसला। नंतर अंधाराचा फायदा घेऊन पुढं तो निघून गेल्यावर समजलं। त्याच्यानंतर दोन्ही पथकं आम्ही एकत्र बोलून घेते, 2 वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तपासणी सुरू केली। सुरू करत असताना मार्डी फाट्याच्या जवळ तोच हायवा वापस येत असताना आम्हाला दिसलं। त्यांना थांबवून आम्ही विचारणा केली आणि पाहणी केली असता तो पिवळ्या रंगाची कॅबिनवाला तोच हायवा दिसून आला। त्यानंतर पाहणी केली आणि त्याची ट्रॉलीची पाहणी केली असता त्या ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली थोड्याफार प्रमाणात, म्हणजे ती रेती त्यांनी खाली केली होती। आम्ही त्याचीसुद्धा माहिती घेतली नंतर। तर तिथल्या शिरनेरच्या एका मळ्यामध्ये त्यांनी विहिरीसाठी रेती टाकल्याबाबतचं आम्हाला कळलं। त्यासोबतच त्याच्या अगोदर 2 ट्रिपा तिथं शिरनेरच्या एका विहिरीच्या बांधकामासाठी 2 ट्रिपा टाकल्याची माहिती आम्हाला खात्रीशीररित्या मिळालेली आहे। त्यानंतर आम्ही त्यांना काही कागदपत्र किंवा आहे का विचारलं। त्यांनी आमच्याकडं रॉयल्टी दिलेली आहे, पण रॉयल्टी तपासली असता ती रॉयल्टी बोगस असल्याचं प्राथमिक आम्हाला दिसून आलं। ती रॉयल्टी आहे 4 फेब्रुवारी 2026ची आणि आहे ती बुलढाणा जिल्ह्याची आणि बुलढाणा जिल्ह्यापासून ते मंगरुळपीरकडे जाण्यासाठीचं त्याचं लोकेशन दिलेलं आहे, म्हणजे तो या जिल्ह्याचा काही त्याचा काही संबंध नाही। त्यामुळे तो रॉयल्टी हा 100% चुकीचा आहे। त्यानंतर आम्ही सगळे नंबर वगैरे पाहिला तर ते नंबर सगळं त्याच्यावर फोडलेला आहे। ते वाहन आणून आम्ही तहसील कार्यालयाला लावलं। तहसील कार्यालयाला लावलं असता ते चेसिस नंबरचं सुद्धा आम्ही पाहणी करण्याचा प्रयत्न केला, पण चेसिस नंबर पूर्णतः फोडल्याचं दिसून आलेलं आहे। आम्ही RTO विभागाच्या मदतीनं सदरील वाहन कोणाच्या मालकीचं आहे याबाबत सुद्धा विचारणा केली। तर याबाबतचे RTOकडून सुद्धा आम्हाला माहिती तात्काळ मिळत आहे। त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, पुढे आम्ही तपास करत आहोत। त्याचे मालक हा छत्रपती संभाजीनगरचा आहे, परंतु ते वाहन इथल्या स्थानिक नागरिकांनी शिरनेरच्या काही लोकांनी चालवलं असल्याबाबतची, म्हणजे त्यांनी चालवायला घेतलं असल्याबाबतची मिळालेली आहे। आणि सदरील जी काही व्यक्ती आहे ती कुठल्याही प्रकारे समर्पक प्रश्नाची उत्तरं ती काही देऊ शकले नाहीत। आमच्याशी थोडंसं उजतबाजी करून तो तिथून पळून गेलेला आहे। त्यानंतर आम्ही त्याची तपासणी करून रितसर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। पुढील त्यामध्ये जे काही लोक समाविष्ट असतील त्याची आम्हाला बरीच माहिती मिळत आहे। ती माहिती घेऊन पुढच्या जे काही कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही करत आहोत। धन्यवाद।